कसं हलतंय का पाणी शहादनं. आता हे शहादनं पाणी हलायसाठी किती कष्ट केलं हे सांगतो मला मी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? खुश ना? अहो खुश राहाच, कारण की आता सध्या नदी किनारी जे मजूर आलेत त्यांच्याजवळ जीवनात काहीच नाही, पण ते इतके खुश आहेत ना राव. खरं त्यांना समाधान, जो खरा समाधानी तोच, ज्याची जमिनीवर पडल्यावर ज्याला 2 मिनिटात झोप लागते तोच खरा समाधानी, असं मी तर मानतो बाबा. आणि अशा संदर्भात भरपूर माझे भाग येत जाणार आहेत. आणि आता काल नारळ पाडण्याचा जो भाग तुम्ही मुलांचा पाहिला, अशी सेम घटना मी 3 महिन्या अगोदर माझ्यासोबत घडली होती, ज्याचं रेकॉर्डिंग माझ्यासोबत होतं. आणि काल नारळाचा भाग झाला आहे, तर याला जोडूनच हा भाग टाकतो मी. आणि याच्यानंतर नदी किनारी तुम्हाला वाटत असेल की बहुतेक नदी किनारी जाऊन बरेच वेळ झाला, तर तसं झालंच आहे मित्रांनो. मी 6 दिवस 7 दिवस मला नदी किनारी जाता आलं नाही आहे, पण रेकॉर्डिंग आधीचं माझ्याकडे नक्की आहे. आणि नदी किनारी काय घडले याचे सलग 2 भाग मी टाकणार आहे, ते देखील पहा. डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला, पोहत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला, आणि सर्वात महत्त्वाचं खुश राहा. धन्यवाद. पाक दमलोय, पाक दमलोय. मी काय काम करू माहिती आहे का? हात दुखून तर दुखून दे म्हटलं. एकदा प्रयत्न केला नाही, ह्या झाडाला नारळ हाताने पडला नाही. त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं, तो काय पडना. शेवटी दुसऱ्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं नाही सोड, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन होतं, आणि त्या नारळ दुसऱ्याला दगड बसला आणि तो पडला. मग अशा अर्धा झटून गेलो, पुन्हा हा वैरण काढलो, पण मनात काय विचार शांत बसून दिला, ह्या नारळाला पाडायचंच. कारण मगाची गेली सगळी मेहनत वाया गेली असती. आता मस्तपैकी बसून नारळ पाणी पिणार बघा. पहिला कष्ट केलं की असं फळ मिळते. हे बघा नारळ पाणी तुम्हाला मी दाखवतो. पाडला शेवटी, दम लागला पण पाडला, सोडला नाही. हे बघा, डिग्रजच्या कृष्णाकाठच्या नारळाचं झाड आहे हे. नारळाला दगड मारताना मी रेकॉर्डिंग दाखवू शकत नाही, कारण की मालक नंतर येऊन माझ्या डोक्यात दगड घालील. आणि याला मारायला कमीत कमी 40 ते 50 वेळा मी दगड मारली होती. याच्या साईडचा नारळ याला पाडायचा मी भरपूर प्रयत्न केला, पण चुकून याला बसला आणि हा पडला, पण तो राहिला. सुरुवातीला जाताना मी कंटाळा केला, की सुरुवातीला मी 40 दगड मारून गेलो आणि वैताग आला राव, हे काय पडत नाही म्हणून पुन्हा गेलो, पुन्हा वैरण काढलो आणि पुन्हा एक 4-5 दगड मनापासून मारले, आणि तेवढ्यात हे पडला बघा. यानं मात्र लई झट काढली राव खरंच. पण शेवटी मिळाला. इतकं कष्ट केलं तर त्या कष्टाचं फळ मात्र मिळालं. हई घा. आता पाडला तर नारळ पाणी पिऊन जायचं, गेलेली एनर्जी रिकवर करायची. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दमलो, पण ह्याला सुट्टी नाही. मगाशी गेलं कष्ट वाया गेलं असतं. हा. चला मित्रांनो, अजून फोडायला वेळ आहे. एका हातात धरून मला काय फोडा येईना. मी आता पितो पाणी आणि हे वैरण घेऊन ह्या चिखलातनं घालला होतो, पण सोडलं नाही मित्रांनो. मी एकदा पाक दमलो होतो, इथं हात दुखतोय संध्याकाळी दगड मारून, पण उंचावरला नारळाला कच्चा पाडला आहे. असा प्रयत्न करत राहा, यश मिळणार. ह्याच्यावर अनुभव घ्या. सुट्टी द्याय नाही, चिकाटी सोडाय नाही, भले आज काय पिऊन दे, सुट्टी द्यायची नाही. घामले याला गेला, आंघोळ करतो. चला, धन्यवाद. डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला, पोहत चला. कसं हलतंय का पाणी शहादनं. बाई गा, पाणी पिऊन ढेकर आलं. हा, नारळ एवढा होता, पाणी बऱ्यापैकी चांगलं होतं. हा, पडत नव्हता म्हणून एकदा हार मानून गेलतो, पण पुन्हा आलो का तर पहिला केलेलं कष्ट वाया जायला नकोत. आता डिग्रजच्या कृष्णाकाठी आमच्या वड्यावर माणूस बसला बघा, निवांत बसला गवताकडला एका झाडाखाली. आणि या ठिकाणी मला कोणतं सांगितलं की नुकतीच मगर येऊन गेले. मगर आले म्हटल्यावर डिग्रजच्या कृष्णाकाठी मी वड्यावर आलो आहे. आणि या ठिकाणी ओढ्याच्या कडला ही जी फुलं आहेत ना लाल, इतकी मस्तपणे पसरली होती ना. या फुलांचा कास पठाराव कसा सडा पसरतोय ना, तशा प्रकारे सडा पसरलेला. आणि हा पाहत पाहत मी ओढ्यावर गेलो. ओढा हा लहान आहे, पण तिथे मगरींचा वावर मात्र भरपूर आहे. हे पहा लोक कसे बसले इथं मासं पकडत. आणि या ठिकाणी काय हे हो, बगडा मरून पडला की, बगड्याचं पंख दिसायला की. ए, एवढ्यावर कळते बगड्याचं पंख आहे. शिकार केले मगरीनं. ते कुठं 100 मगर असणार आहे. बगड्याचा पंख चाललाय वाहत. आणि उजवीकडे मला एक रान माणूस हातात पिशवी घेऊन येताना दिसला. मासा आहेत काय? केलं पारा बी घावला चांगला.
खवले त्याला. हे खावले बघा कुठला का मग वाम पण आहे काय नाही आळातच देत आहे. ते नंतर आता त्यांनी काय केलं ते मी मगर बघायला आलतो हो काय ते बदकाचा पंख पडलाय का मगरनं खाऊन टाकलाय बदकाला. चला तर मित्रांनो, आता यांना कशाची भीती नसते, यांना फक्त माशाशी देणं घेणं असतं. आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 2 भाग नदीवरील टाकणार आहे. पाहत चला, पोहत चला, खुश रहा. धन्यवाद.